सलमानजी सोलंकी या पण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. हलमान सोलंकी वरणे आपलं हार्दिक स्वागत. जाऊ मॅच कडे ग्रीन सिग्नल सर. सलमान सोलंकी सर येत होते ना संदीप गायकवाड म्हणून प्रॉब्लेम होता. जाऊ द्या. पहिला बॉल केसीसी नेरळ टीम कडून गोलंदाजी सुफियानचा पहिला बॉल. समोर आहे बॅटर जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे, जय गावदेव ब्रदर्स 11. क्या बात है. डॉट ची संगता केली आहे सुफियानने. समोर आहे बॅटर गणेश रसाल आणि नॉन स्ट्रायकर इंडोरती निलेश रसाल. आउटसाइड द एक्स्ट्रीमिटीज वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावपळकावरती जरूर पाहायला मिळतोय. ओके सर. नेक्स्ट बॉल सुफियान ऑन फायर. हवाई सफर परतावं लागेल गणेश रसालला. पहिला विकेटचं पतन, पहिला गडी गारत. अगदी मी तर म्हणेल ओपनिंग साठी मैदानात रवाना झाले होते. जे गावदेव ब्रदर्स 11 संघ आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात केसीसी नेरळ. तुल्यबलता या सामन्यातली आपण अनुभवतोय. नेक्स्ट टॉस. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. पहिला एक बॉल, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, अधिकृत 2 बॉलची फेकी, धावपळक 1 या आकड्यावरती. बॉल अतिरिक्त बाउन्स केलं सुफियानच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचांनी मात्र त्याला दंडित जरूर केलाय. यावेळी आणखी एक बोनस धोत्री टीमच्या धावपळकावरती जरूर पाहायला मिळतोय. कारण अद्यापपर्यंत बॅटमधून धावा नाही आल्यात, परंतु बोनसच्या स्वरूपात या धावा जे गावदेव ब्रदर्स 11 धोत्री टीमच्या पाहायला मिळत आहेत. केसीसी टीम चांगली गोलंदाजी आहे, परंतु त्याच्याही पलीकडे एक दिशाहीन गोलंदाजी सुद्धा मैदानात पाहायला मिळते. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न वन डाऊनच्या विकेटवरती यावेळी फलंदाज पाहायला मिळत होता, तो म्हणजे हर्षद. परंतु हर्षदला सुद्धा परतीचा प्रवास करायला भाग पाडलं होतं सुफियान या गोलंदाजाने, परंतु इथे कॅच कॅरी झाला नाही आणि परतावं लागलं असतं ते हर्षदला. परंतु इथे थोडंसं बालबाल बचावलंय आणि एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये 3 या आकड्यावरती. धाव संख्येचा बॅटचा श्री गणेशा यावेळी मात्र धोत्री टीमचा पाहायला मिळाला आहे.
नेक्स्ट टीमचं नाव अगदी या दोन्ही टीम दाखल होतील. काड्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात माले टीम. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या मध्यंतराला आपला टॉस यावेळी केला जाईल. चला जरा स्पीडअप घ्या, सर्वांना विनंती आहे. इथे सुद्धा आपण पाहतोय या ठिकाणी डॉटची संगता सुफियान गोलंदाजीच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. अख्तर सुफियानची गोलंदाजी मैदानात. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा फिल्डर आड घेत होता. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकारात कन्वर्ट. येतील 4 धावा. की जोपर्यंत मनुष्याच्या पाप पुण्याचा समतोल साधला जात नाही तोपर्यंत शिर्डीच्या साईबाबांचं आमंत्रण तुम्हाला येत नाही. जाऊया मॅचकडे. अगदी एक लाजवाब दोन्ही लहरी पाहायला मिळाल्या. दरम्यान जर पाहायला गेलं तर खाड्याचा पाडा आणि माले टीम. सो प्लीज इन्व्हाइट दोन्ही टीम या आपण. पटका चांगला आहे परंतु बॉल जाईल 1 बाउंस चौकारात. इतक्या ताकदीने पटका खेळला आहे की बॉल बघा किती बाउन्स झाला. आतापर्यंतचा मित्र म्हणे 1 बाउन्सचा सगळ्यात मोठा पटका हा. बाउन्स झाल्याच्या नंतर टप्पा घेतल्याच्या नंतर इतकी मोठी उंची या बॉलने गाठली की अगदी फिल्डरला सुद्धा समजलं नाही. सहजरित्या तो दर्शक म्हणून बघत राहिला तिच्याकडे. अगदी आता 4 धावा येतील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ती 11. या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानीनंतर 11 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टायमिंग प्लीज. केसीसी नेरळ टीम वारंवार सूचना आहे तुम्हाला. वेळेचं फार मोठं बंधन आहे, त्याकडे लक्ष द्या आपण. मेन अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय संदीपजी गायकवाड सर आणि तदनंतर आपण पाहतोय कबीरजी अत्तारी सर. अगदी एक म्हणायला गेलं तर मराठीची तोप तर दुसरीकडे हिंदीची मुलतानी तोप. कॉमेंट्रीच्या क्षेत्रातली 2 नावे आज अंपायरच्या भूमिकेत. बॉलर अरबाज. सांगी कुड्याचं दुसरं षटक. चांगला फटका आहे. वॉटर स्टाईल, प्रॉपर टायमिंग. बॉल जाईल सीमारेखा बाहेर. येईल तो मात्र हा सिक्सर. ठोकडीचे त्रिफलाची दांडी गुल फर्निचर इतकं डिस्ट्रॉय केलं की रिपेअर करायला ठेवलं नाही. जरूर तुझ्या बॅट मधून मोठा फटका आला होता परंतु ईट का जेव्हा पत्तर टी फॉर टॅट जशास तसं दिलं गेलेलं उत्तर. दांडी झाले गुल. षटकाच्या अंती धावफलकावरती धावा होत्या त्या मात्र 11. तदनंतर पहिल्या बॉल वरती गोलंदाज अरबाजच्या आला षटकार आणि तदनंतर अरबाजने उडवली मधली दांडी. ती मात्र फलंदाज हर्षदची. म्हणजे टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले 2 विकेटच्या नुकसानी अंती 17 या आकड्यावरती. 17 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अनिल कुंबले यांची बर्थडे म्हणजे 17. गोलंदाज अरबाज. नेक्स्ट बॉल. इथे आणखी एक दांडी गुल.
काय गणित ते माहीत नाहीये, परंतु सातत्यपूर्ण या 3 दांड्यांकडे 3 यष्ट्यांकडे गोलंदाज अरबाजचं लक्ष आहे. पहिला बॉल जरूर चुकीचा फेकला, परंतु हर्षदने जो असा काही टोलवला होता की इतकं प्रॉपर टायमिंग आणि त्याच्यावरती तो खणखणीत षटकार होता. तदनंतर थोडं वेट्यानं वॉच करायचं होतं, परंतु मिस केलं आणि इथे डेफिनेटली हिट केलं ते बॉलर अरबाजने. बात आहे डीजे तांडेल, अगदी चांगली वाजंत्री आता तुमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी चांगला फटका, क्षेत्ररक्षक थोडा पंबल झाला, बॉल हातामध्ये ठेवला, तदनंतर दुसरी धाव कन्वर्ट केली गेली या 2 धावेच्या मदतीने का होईना, परंतु धावसंख्या पुढे सरसावती जाऊन पोहोचली आहे. ते अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती. अरबाजची गोलंदाजी, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि इथे मात्र लेग अंपायरचं डिसिजन, त्यानंतर मेन अंपायरचं डिसिजन. बॉल इज अ नो. इथे काय घडलंय ते माहित नाहीये. चला थर्ड अंपायर रेफर केलंय DK कडवसर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेची मागणी पाहूया. तिसरी भूमिका काय आहे पंचांची या ठिकाणी. Yes, official, it's a fair delivery. ही बॅटरची चुकी आहे सगळ्यात मोठी मी म्हणेल. पंचांचा निर्णय मी म्हणेल ऑन फील्ड अंपायर गुड डिसिजन, परंतु बॅटरने सगळ्यात मोठी चुकी केली आहे. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो बॅकफूट वरती खेळणं, फ्रंट फूट वरती खेळणं, तदनंतर फार मोठ्या चुका मैदानात घडतात. असो, या ठिकाणी बॅटर चुकीचा होता. उचलण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील तंत्राचा वापर, पंच तटस्थ आहेत, सांगतायत की बॉल बाहेरच्या दिशेने चालला होता आणि तदनंतर हा शरीरावर आदळलाय, परंतु इथे डॉटची सांगत आहे. चला सातत्यपूर्ण टीम मीटिंग नकोय. KCC नेरल टीम, वेळेचं फार मोठं बंधन आहे, याची आपण नोंद घ्या. हॅरी सांघिक कोट्यातलं तिसरं आणि वैयक्तिक पहिला स्पेल हाताळतोय. अफलातून शॉट, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आणि काय केली चुकी, फार मोठी चुकी. बॅटरला दिला गेलेला जीवदान अंगलट येईल, कारण इथे येतील 2 धावा. कारण एकीकडे पाहायला गेलं तर अगदी कोलून झेल दिला होता आणि या झेलच्या माध्यमातून या बॅटरच्या परतीचा प्रवास होता, तो म्हणजे निलेश. एक चांगली बॅटिंग लाईन करण्याचा प्रयत्न आणि त्यातूनही आपण पाहतोय त्याला दिलं गेलेलं जीवदान.
ऑन साइड रिजनला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात होईल, एक धाव कंप्लीट जरूर होईल आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 22 या आकड्यावरती. फार चांगला आकडा आपण पाहतोय. एकीकडे जर पाहायला गेलं तर 22 धावा, अद्यापपर्यंत 3 विकेट गमावल्या. बावीस धावा धावपळकावरती लागल्यात. हॅरीचा नेक्स्ट बॉल. चांगला फटका, बुद्धी चातुर्याचा खेळ सध्या मैदानात या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज आहे तो मात्र अनिल. इथे येतील पॉइंट स्वीपर रिझर्व मधून 4 धावा. ठोक डेज आई बाबा आणि साई बाबा, दगडूचा प्राजूसाठी फेमस डायलॉग. चौकार जरूर आला. चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 26 आकड्यावरती. 26 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. हॅरीचा नेक्स्ट बॉल. चांगला बॉल. यावेळी आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर करता आलं नाहीये, मिस केलं गेलं, कर म्हणायला गेलं तर बीट होत आहेत. यावेळी जर तुम्ही विचार केला ना तर अगदी ज्या पद्धतीत गोलंदाजी होती रफ्तारमध्ये, तितक्याच जलद गतीने बॅट मैदानात विरकली, ती मात्र फलंदाजाची. फिंगर झालाय आप, फलंदाज होईल बाद. फिंगर अप होत आहे. बॅटरला या ठिकाणी परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4. बॅक टू डग आउट. माले आणि खड्याचा बडा टीम. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. माले टीम आणि त्याच्या विरोधात खड्याचा बडा टीम. गणेश चला आपली टीम घेऊन या. हॅरीचा नेक्स्ट बॉल. राईट टर्म ओव्हर दी विकेट आणि यावेळी डॉटची संगता केली आहे. फार चांगलं स्पेल आणि फार चांगली बॅटिंग सुद्धा आहे या षटकात जरूर पाहायला मिळाली. अगदी आफ्टर 3 ओव्हर्स 26 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 26 धावा धावपळकावरती आहेत. आणखी 12 बॉलचा थरार बाकी आहे. अब्दुल्ला फतीम नजे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. ऑफिशियल तुम्हाला पेनल्टी नकोय तर मग मी इथून तुम्हाला पेनल्टी जाहीर होईल. यस, टायमिंग लागलं गेलंय, काळजी करू नका.
ऑन फाईट अगदी निलेश रसालच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत सिक्सर. ठोक डीजे. नेक्स्ट बॉल गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा सुपियान ज्याने पहिलं षटक पिकलं होतं परंतु सुपियानला सुद्धा आता फटकेबाजी होती. फलंदाज तोच आहे जो मात्र सलामीला आला होता गणेश रसालच्या समेत निलेश रसाल, परंतु त्याच निलेश रसालने आज मैदानात तग धरला, विकेट टिकून ठेवले आणि त्या सुपियानवरती आता तो मात्र प्रहार चढवतोय. पहिल्या बॉलवरती सुपियानच्या या चौथ्या षटकातला आला षटकार आणि तदनंतर आता मात्र चुकीची फिल्डिंग आणि येतोय चौकार. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न वेट्यानं वॉच केलाय. बॉलला जज करत समजलं गेलं निलेश रसालला की यावेळी मात्र बॉल अगदी जवळ आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची धाव घेणं थोडी निराशा जरूर येईल, कारण निलेश रसालला अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी शेवटच्या बॉलपर्यंत टिकून राहायचंय. प्रयत्न तोच असेल, परंतु इथे केसीसी नेरलची सध्या दमछाक चालू झाली आहे. पुलर लेंथ आणि बॉल जाईल षटकारात आउट ऑफ दी पार्ट. इट इज लॉंग ऑन रिजन. सिक्सर. ठोक डीजे. गावची पाहुणी भेटायची वेळ आली, मुश्किल झाले. तुम्ही मुंबईच्या पाहुणीकडे पळताय. गोलंदाज सुपियान सबकून मार खातायत. हवाई सफर हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे, प्रयत्न केला परंतु इथे प्रयत्नाने यश आलं नाहीये. इथे येतील 2 धावा. जाऊया मॅचकडे. फार चांगलं षटक सध्या मी तर म्हणेल जे गावदेव ब्रदर्स 11 धोत्रे टीम साठी आलाय. अटॅकिंग बॅटिंग लाईन अगदी पॉवरफुल. चांगला फटका. पुन्हा एकदा हवाई सफर हल्ला जरूर चढवलाय. बॉलला पुन्हा एकदा दिशा दिले. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. येतोय निलेशच्या बॅट मधून खणखणीत षटकार. चार षटकांचा केल्या ठिकाणी संपलाय. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती अद्यापपर्यंत 50 या आकड्यावरती. दरम्यान दोन्ही टीम उपस्थित झालेत. आयोजकांना विनंती टॉस करून घ्या आपण. अब्दुल्ला मतीन नजे इनसे रिक्वेस्ट है कि आप टॉस कीजिए आपके हाथों से. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस यावरती. वाईडचा इशारा. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. अद्यापपर्यंत एक चांगली टोटल फायटिंगची पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावरती. हा DK कडव सर आपणास विनंती या आपण.
माले टीम आणि त्यांच्या विरोधात काड्याचा पडा टीम बहुतांशी एकाच ग्रामपंचायतीतले दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. शहबाज न्यू बॉलर, चांगला फटका यावेळी, परंतु इथे कोणतीही प्रकारची धाव नाहीये. अरे खुर्रम भाई 8 टीम यही इधर ही हो जाती थी इनके. राइट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे येतोय सिक्सर. छा गए निलेश भाई, आज तर मात्र कमालच केली निलेश रसालने. सलामीला आलेला बॅटर काय टिकून ठेवले बॅटिंग, कारण अद्यापपर्यंत त्याच्या बॅट मधून तुम्हाला 4 षटकार पाहायला मिळाले आहेत आणि तब्बल 3 चौकार आपण पाहतोय. आणि अद्यापपर्यंत त्याची बॅटिंग लाईनचा जर विचार करायला गेला तर 37 धावांवरती त्याची मजल चालू आहे. ज्याने अद्यापपर्यंत सामना केलाय तो बॉलचा 13 बॉल. अगदी चांगली रण मशीन मैदानात पाहायला मिळते धोत्रेकरांची, परंतु यावेळी या रण मशीनला आवरणार कोण हा प्रश्न आता केसीसी नेरलच्या बाबतीत पाहायला मिळतोय. कारण इथे शेवटचा बॉलर शहबाज पाहतोय, पहिली चुकी केली वाईट, तदनंतर डॉट जरूर आला पॉइंट रिझनचा फटका घेऊन, परंतु तदनंतर षटकार आला. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव जरूर इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 58 आकड्यावरती. 58 रनचा स्कोर बोर्ड. मगाची पहिली मॅच आपण पाहिली, जवळ जवळ वाकस टीमने 71 धावा कुठल्या आणि तदनंतर त्या टीमला बुतिवली टीमने आव्हान चेस करत बॉल राखून सुद्धा मॅच जिंकली. हे समीकरण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, परंतु इथे तीच रणनीती पाहायला मिळते. इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. स्ट्राइक रोटेट केलं गेलं. जर करायचंच होतं निलेश तर मी तर म्हणेल अगोदरच्या बॉलवरती हा बॅटर तो प्रयत्न जरूर करत होता, जिथे मात्र तुम्हाला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक बॉल गमावलाय. परंतु आता पाहूया काय घडतंय, कारण आणखी काही बॉल शिल्लक आहेत. आता मात्र बॅटर अभि मैदानात रवाना झालेत. खाड्याचा पाडा टीम टॉस जिंकले आणि निर्णय घेतलाय तो मात्र फिल्डिंग करण्याचा, आणि माले टीम बॅटिंगसाठी सज्ज राहायचंय. कारण याच्यानंतर या मॅच मधली अजून एक इनिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण यावेळी आपण पाहतोय अधिकृत 4 बॉलची फिकी धावफलकावरती आली. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 58 आकड्यावरती. या इनिंगचे शेवटचे 2 बॉल. निलेश, क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. इथे फलंदाजाला परतावं लागेल. अगदी या बॉलवरती षटकार आला असता आणि पुढच्या बॉलवरती जर षटकार आला असता तर मला वाटतं स्पर्धेतली पहिली अर्धशतकी केली या ठिकाणी तुमच्या नावावरती कोरली गेली असती. परंतु बाळलक शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु पायचीतच्या स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला पकडलं गेलं. पंचांनी दंडित केलंय विकेटच्या स्वरूपात. निलेश निराश पावलांनी नाही तर मी तर म्हणेल हसत जरूर मैदानाच्या बाहेर आहे, कारण आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानात बॅटर रवाना झालाय. तो म्हणजे तो सुद्धा निलेशच पाहतोय. निलेशची जागा घेण्यासाठी निलेशचा बॅटर. दोन्ही रसाल, फक्त आता वडिलांचं नाव विचारायचं बाकी ठेवलंय. इथे परतावा लागेल. यावेळी मात्र धावाच्या स्वरूपात फलंदाज येईल, परंतु इथे टोटल तिथेच थांबली ती मात्र 58 आकड्यावरती. विजयासाठी 59 धाव संख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल ते मैदानात जरूर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आमचे साथी समालोचक योगेश डोले यांच्या आवाजात ही सेकंड इनिंग जरूर पाहायला मिळेल.
सर धन्यवाद. संदीप सर, आपल्याकडे बॉल किती आहेत? ओके, बॉल नको आहे ना? ओके ओके, चला बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला दरम्यान आपण पुन्हा एकदा याच मैदानावरती अगदी एक रजनी स्पर्धा या ठिकाणी पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 दिनांक 28 एप्रिल ते 1 मे 2025 या स्पर्धेची कालावधी असेल. भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे ग्रामीण संघाचे हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक असणार आहे तो 1 लाख व चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व चषक, तृतीय क्रमांक 25,000 व चषक, चतुर्थ क्रमांक 25,000 व चषक, मॅन ऑफ दी सिरीजसाठी चषक आणि त्यानंतर एक गिफ्ट असेल. त्यानंतर गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील अगदी आपण पाहतो चषक आणि एक गिफ्ट असेल. आणि या स्पर्धेमध्ये 32 संघांना प्रवेश दिला जाईल. याच्याकडे लक्ष द्या, 32 संघांना फक्त प्रवेश दिला जाईल. कर्जत ग्रामीण टीमसाठी या ठिकाणी प्रवेश फी असेल ती 13,500 आणि कर्जत ओपन एक गाव 11 त्यांना या ठिकाणी प्रवेश फी असेल ती 14,000 रुपये. आणि या स्पर्धेसाठी संपर्क तुम्हाला साधायचा आहे ते संदीपजी गायकवाड यांचा मोबाईल नंबर आपण पाहताय 9665092157 आणि त्यानंतर खुरमजी नजे सर यांचा देखील मोबाईल नंबर आपण पाहताय 9766971788 आणि त्याचनंतर योगेश ढोले 8793850561 यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला प्रवेश हवा असेल, या स्पर्धेची कालावधी पुन्हा एकदा सांगतो 28 एप्रिल ते 1 मे 2025 आणि ठिकाण खऱ्या अर्थानं दामत किंवा नेरल या 2 ठिकाणी ही स्पर्धा कुठेतरी होईल ते तुम्हाला त्याच वेळी सांगितलं जाईल. आणि त्यानंतर 2 लाख रुपयांची राशी असलेली स्पर्धा देखील आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. आमचे सुदामदादा डोंगरे, त्यानंतर बबलू नजे आणि जावेददादा खोत साहेबांच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचशा रजनी स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहताय. आमदार ट्रॉफी देखील अगदी थोड्याच दिवसांमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे याच मैदानावरती. दरम्यान जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ब्रदर्स 11 धोत्रे टीमनं धावा बनवल्यात त्या तब्बल 58 आणि 59 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलाय केसीसी नेरल या टीमच्या अगेन्स्ट. पहिला बॉल अगदी हलक्या हातानं ऑन साईडला अगदी टर्न करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. पंचांकडे पंच सांगतायत. इथून तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. MTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहताय. आमचे कुणाल सर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं लीड करतात. 3 कॅमेरास ही स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रेक्षेपण केलं जात आहे. घर बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जे घर बसल्या स्पर्धक, जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. सेफ हे फलंदाज, त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जे प्रेक्षक खऱ्या अर्थानं या मैदानावरती ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया A1 जोडी चषक 2025 मध्ये. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आली आहे. राहिल पहिला बॉल फेस करत होते. यावेळी कट केलाय, इनफिल्डच्या वरून बॉलला केलं. बॉल अगदी टर्न झालाय. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केले होते, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर तिथून धावा खर्च होतील त्या अगदी 2. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केला होता. त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी चांगली फिल्डिंग केली होती. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाली होती. आणि दुसरा बॉल फेस करत असताना सुफियान आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमधून ही दुहेरी धाव इनफिल्डला क्लिअर केलं होतं. परंतु अगदी पाहायला गेल्यानंतर आउटफिल्डमध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा फिरताना पाहायला मिळाला. थोडीशी गती देखील कमी झाली आणि तिथे फक्त 2च धावा पाहायला मिळाल्या. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये.
पहिला गोलंदाज आपण पाहताय ब्रदर्स 11 धोत्रे टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय जितेश रसाल. छोटा गोलंदाज आहे, फार कमी वय आहे या गोलंदाजाचं. अगदी 15 ते 16 वर्षाचा हा गोलंदाज आहे, यंगस्टर आहे ब्रदर्स 11 धोत्रे टीम कडनं. परंतु कामगिरी फार चांगली राहिली या गोलंदाजाची या टीमच्या साठी. डावखुरी हाताचा गोलंदाज यावेळी स्लॅश केला, शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये, सीमा पार. इथे आलाय चौकार. आणि आता संदीप गायकवाड सरांसाठी देखील आता सुवर्ण संधी असेल. जर संदीप गायकवाड सर यांनी डान्स केला याच गाण्यावरती तर अगदी आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एका ओव्हरमध्ये त्यांना डान्स करावाच लागेल. चांगले अंपायर आहेत आणि डान्सिंग अंपायर आहेत, त्यांची ओळख देखील आहे डान्सिंग अंपायर म्हणून. पहिलं षटक अगदी आपण पाहताय गोलंदाज जितेश रसाल, एक छोटा गोलंदाज परंतु कीर्ती महाने यावेळी पुन्हा एकदा स्लॅश केले बॉलला. अगदी आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल केला, डीप मध्ये बॉल चाललाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन विकेट आपण पाहताय. धावा धाव फलकापती 9, पाठलाग करते 59 धाव संख्येचा इथून केसीसी नेरळ टीम. बबलू दादा नजे आणि जावेद दादा खोत यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज. अगदी आपण पाहताय संदीप गायकवाड सरांनी जर का डान्स केला त्यानंतर संदीप बोराडे यांच्याकडनं 500. ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती आला नाही, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. हर्षल होते त्या ठिकाणी, चांगली फील्डिंग तेवढी चांगली फेकी एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धावा निश्चित धावा धाव फलकावरती जर आपण पाहायला गेलं ना तर आपल्याला पाहायला मिळतील त्या 10. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. प्रति बॉल जर पाहायला गेले तर 2 धावा इथून आल्यात. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचे. सुरुवात चांगली हवे ते सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थानं केसीसी नेरळ टीमची. आपण पाहता बॅटिंग करत असताना पुढे टाकला होता, पिक केलंय बॉलला, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. इथे आलाय राहील यांच्या बॅट मधून हा षटकार. टीम मीटिंग नको. ज्यावेळी अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त होईल त्यावेळी ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये येईल आणि त्यावेळी एक छोटीशी टीम मीटिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, परंतु त्या अगोदर एकत्रित येऊ नका. अगदी पहिला मॅच पासून तुम्हाला सांगतोय या ठिकाणी टायमर या ठिकाणी सेट करण्यात आलाय, त्याच्यामुळे 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट करायचीच आहे. चांगली मॅच पाहायला मिळतीये केसीसी नेरळ आणि त्याच्या विरोधामध्ये ब्रदर्स 11 धोत्रे. याच मैदानावरती ब्रदर्स 11 धोत्रे टीमनं 2 सामने जिंकले होते. फ्रेंडशिप ट्रॉफी 2025 मध्ये चांगला खेळ राहिला होता. क्वार्टर फायनल मध्ये त्या ठिकाणी परास्त झाले होते. आधी दीपकजी रसाल साहेबांकडनं तब्बल या टीमला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं एका मॅच साठी दीपकजी रसाल साहेबांकडनं. काय पारितोषिक लावलं होतं, एका षटकारासाठी 1000, एका चौकारासाठी 500, षटकार हॅट्रिक साठी 5000 आणि चौकार हॅट्रिक साठी 3000. ऑन साइडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक आले, थोडंसं फंबल झालं परंतु अगदी एकच जाबीतून पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय हर्षल आलेत गोलंदाजीसाठी आणि
एक धाबेतून कंप्लीट होईल. 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 59चा पाठलाग चालू आहे. केसीसी नेरळ टीम आपण पाहताय या धावसंख्येचा पाठलाग करते. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एसटी रक्षकानं चुकी केली. बॉल हातातून निसटला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला आहेत. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळते. हर्षद चांगली कामगिरी करतात ॲज अ गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तेवढेच चांगले फलंदाज देखील आहेत. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहताय त्यांच्या बॅटमधून आपल्याला एकच षटकार पाहायला मिळाला. परंतु आता गोलंदाजीमधून त्याची संपूर्ण उणीव त्यांना भरून काढावी लागेल. कारण की केसीसी नेरळ टीमनं देखील आपण पाहताय ना की धावा अगदी 4थ्या षटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केल्या होत्या. यावेळी अगदी आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केलाय. बॉल अगदी चाललाय वेगानं. सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला विचारा पहिले लागले का. चौकार आला आणि या चौकारानं धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 22 धावफलकावरती. 59 धावसंख्येचा पाठलाग करते केसीसी नेरळ टीम आणि आतापर्यंत जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 22 या धावसंख्येपर्यंत. अगदी जर पाहायला गेलं ना तर सुफियान आणि त्यांच्या साथीनं राहील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. पुनश्च एकदा व्यवस्थित बॅटवरती आला नाही समोरच्या दिशेनं. अगदी आपण पाहायला गेलो तर लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय निलेश आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. एकच धाव आपल्याला इथून पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी राहिली आहे ती ब्रदर्स 11 धोत्रे टीमची. धावफलकामध्ये आपण पाहताय 23. शॉर्ट बॉल होता. पुल केलाय. पुल ठरलाय सक्सेसफुल. पॉवरफुल ब्युटिफुल बॉल सीमा पार. इथे आलाय षटकार. थँक्यू. 29 धावफलकावरती एक बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी आपण पाहायला गेलं ना तर हर्षद देखील फार चांगले गोलंदाज आहेत धोत्रे टीमकडनं. परंतु आता जर पाहायला गेलं ना तर अगदी सुफियान त्यांच्यावरती सुफियान आणि राहिल त्यांच्यावरती अगदी आक्रमण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. राहिल इथे पंच डिसिजन देतील. व्हाईट बॉल एक अनोख्या स्टाईलनं आपण पाहताय. व्हाईट बॉल इथे दिला संदीप गायकवाड सरांना. 30 धावफलकावरती 59चा इथून बचाव करते ब्रदर्स 11 धोत्रे टीम. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहतोय. फुल लेनचा बॉल जरूर होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं गरज देखील आहे डॉट बॉलची. आणि इथून खऱ्या अर्थानं षटक देखील समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या तब्बल आपण पाहताय 30. 15च्या सरासरीने या धावा बनवल्यात. 5 षटकांमध्ये 59 बनवायचे आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात तब्बल 30. आता उर्वरित खऱ्या अर्थानं 18 बॉलमध्ये धावांचा बचाव करायचा तर 29. 18 बॉल आणि आता 29 धावसंख्येचा इथून बचाव करायचा. आपण पाहताय या ठिकाणी इथे लावली अपील केले. पंच सांगतात यस बॅटर आउट. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज निलेश रसाल
आमची एवन जोडी अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसली आहे. आमचे बबलू दादा नजे आणि जावेद दादा खोत एवन जोडी चषक आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात आलंय. फार चांगली स्पर्धा आपण पाहताय. ही रजनी स्पर्धा आजची दुसरी रात्र या स्पर्धेमध्ये, आणि साहेबांनी केलेलं आयोजन जर पाहायला गेलं ना तर या स्पर्धेची चर्चा अगदी आपण पाहतोय संपूर्ण रायगड आणि ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळाली आहे. बरेचसे रायगड ठाण्यामधले संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि ज्या ज्यावेळी दामोदकरांचं आयोजन असतं ना त्या त्यावेळी प्रत्येकाचे खऱ्या अर्थानं एकच इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळण्याचे. बरेचसे संघ आज देखील वेटिंगवरती आहेत या स्पर्धेला खेळण्यासाठी. फटका फसला हवेमध्ये, मिस टायमिंग. त्या ठिकाणी हर्षद आलाय, झेल कॅरी केला. बॅक टू बॅक विकेट टीमचा कॅप्टन आला गोलंदाजीसाठी. निलेश रसाल या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू, आणि त्याने मात्र 2 महत्वपूर्ण विकेट इथून मात्र मिळवल्यात. इथून मासला यू टर्न देत असताना या 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं मिळवल्यात. बॅटिंग करणाऱ्या केसीसी नेरळ टीमला मॅच मध्ये ना सर एक एक चुकीची खऱ्या अर्थानं गरज असते. एक चुकी जर आली ना तिथून मॅचला अगदी कलाटणी मिळते, तिथून यू टर्न मिळतोय. ती एक चुकी केली केसीसी नेरळ टीमनं बॅटिंग करत असताना आपण पाहताय. पहिली चुकी त्या ठिकाणी फलंदाज सुफियान, आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय इथे पंचांकडे अपील केली जाते. पंच इथून सांगतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. जणू काही अगदी कुस्तीच्या आखाड्यामध्येच उतरले संदीप सर, असं दर्शवलं त्यांनी. ही लेग बायची 1 धाव आहे आणि मोठी मेहनत आहे संदीप गायकवाड सरांची या स्पर्धेमध्ये. अगदी टीम घेण्यापासून ते या आयोजन उभारण्यापर्यंत तर पूर्ण ही स्पर्धा संपन्न होण्यापर्यंत त्यांची मेहनत. यावेळी पिकअप शॉट बॉलला पाठवलाय, स्क्वेअर लेग सीमा पार. संदीप गायकवाड सरांचा इशारा आलाय, षटकार. सद्दो 30 धावा धावफलकावरती थांबले होती. धावसंख्या अगदी आपण पाहताय. चांगली गोलंदाजी करत होते निलेश रसाल. चला नेक्स्ट मॅच किरवली आणि मानगाव दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. बॉल सीमा पार, मिड विकेटच्या पलीकडे आलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. मिस्टेक झाली थोडीशी लॉट्स मध्ये. नेक्स्ट मॅच असेल खाड्याचा पाडा आणि माले दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 43 धावा धाव फलकावरती 43. फटका तर लॉप केलाय, वेकंड एरिया आहे, बॉल चाललाय सीमा पार, आणि इथे सर सांगतायत चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताना अजूनही राहील इथून अगदी उभा आहे सेनापती. इथून अगदी पाहायला गेलं तर धावा धाव फलकापती 47 पाहायला मिळतात, आणि वैयक्तिक जर त्यांचा इनिंगचा आपण विचार करायला गेलो ना तर तब्बल 31 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात.
12 बॉल 12 पाहिजेत. नाही नाही सर, लवकर होतील. विदाऊट टाइमपास आपल्याला इथून मॅच कव्हर करायचं, त्याच्यामुळे विलंब करू नका. ब्रदर 11 धोत्रे टीम एक भलं मोठं आव्हान त्यांना खऱ्या अर्थानं इथे विपक्षी टीमच्या अगेन्स्ट ठेवलं होतं, परंतु त्या आव्हानाचा बचाव करत असताना आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये तब्बल धाव फलकापती 47. येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 12 आणि बनवायचे 12 धावा. 12 बॉल 12 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा. आमचे माजी जे टीवाले आपण पाहताय या स्पर्धेमध्ये प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, शेवटपर्यंत असतात जोपर्यंत स्पर्धा समाप्त होत नाही, आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान इथून 47 धावा धावफलकावरती. 12 बॉल 12 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा तुम्ही पाहू शकता हर्षद हा गोलंदाज आला. खऱ्या अर्थानं हर्षदच्या विरोधामध्ये 14 धावा आल्या होत्या, त्याला विकेट मिळाली नव्हती, परंतु पुनश्च एकदा कॅप्टन त्यांच्याकडेच गेलेत. या षटकामध्ये कमबॅक हवाय, तो कमबॅक मिळवून देतील का? आपली कट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी आपण पडतात धडतात, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत आपण पाहताना 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धाबांना आपण पाहताय 49 धावा धावफलकावरती. येणारे 11 बॉल 10 धावसंख्येची गरज. 49 धावफलकावरती लागल्यात, अजूनही बनवायच्या त्या 10. इथे एज अँड टेकन फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. 5व्या क्रमांकावरती आपण पाहताय अब्रार. बॉल इथून शिल्लक असतील 10 धावा बनवायचे त्या 10. 10 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज. हर्षदचं हे षटक फार महत्वपूर्ण असणार. चांगला बॉल अगदी पुढे टाकला होता. टेक ऑफ करत असताना एसटी रक्षकाकडे निघालाय. पंचांकडे दात मागितले जाते. पंच सांगतायत हा निर्धाव बॉल आहे, कोणतीही धाव नसणार आहे. डॉट बॉल आलाय. ह्या डॉट बॉलची गरज आहे ब्रदर 11 धोत्रे टीमला, कारण की ज्या फ्लोनं ज्या वेगानं धावती आहे केसीसी नेरळ टीम 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हातानं कट करायचं होतं. पंच अगदी इंटरेस्टेडच नाही आहेत. इथून सांगतात आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप गायकवाड सर जर म्हटलं ना तर थोडेसे अगदी आता इथून मजा देखील घेतात मैदानाच्या आतमध्ये, कारण की का नाही घेऊ, रात्रीचं सत्र इथून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. येणारे बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर इथून बाकी आहेत 8 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. फुलटॉस बॉल अगदी कट केलाय. त्या ठिकाणी समोरच्या दिशेनं पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एक सिंगल डाव इथून आपल्याला पाहायला मिळते. हाईट फॅक्टरसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता या ठिकाणी डीके सर या वेस्ट साईडसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं केसीसी नेरळ. आता इथे शहानिशा खेळली जाईल. हाईट फॅक्टर आहे की नाही, बिमर आहे की नाही हे चेक केलं जाईल. डीके सर आमचे ऑफिशियल, त्यांच्या माध्यमातून आता पाहितलं जाईल. टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहताय तुम्ही. MTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. अगदी 3 कॅमेऱ्यांच्या सह क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण पाहताय, फार दर्जेदार आहे. फेअर डिलिव्हरी सर. अगदी फुलटॉस बॉल होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाबेतून आली आहे आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. ही खास करून जमेची बाजू असेल आता केसीसी नेरळ टीमसाठी, कारण की स्ट्रायकिंग एंडवरती आता इथून पाहायला मिळेल तो राहील. 8 बॉलमध्ये 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. संघाची एकंदरीत धावसंख्या 50. आता इथून बनवायच्या आहेत 7 बॉल आणि 9 धावा.
7 बॉल 9 धाबा इथून बनवायच्या आहेत केसीसी नेरळ टीमला. फुड्यामध्ये टाकला होता हेलिकॉप्टर पद्धतीने बॉल उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. या मॅचची पूर्णपणे हवा काढणारा हा षटकार पाहायला मिळाला. अगदी आज जर पाहायला गेलं ना तर समोर टाकला होता आणि पुढ्यामध्ये टाकलेला हा बॉल अगदी आपण पाहतोय पुढच्या साईडला उडवला. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 56. 6 बॉल आता 3 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी साकारत होते आपण पाहताय त्या ठिकाणी गोलंदाज हर्षद, परंतु चुके कुठे घडली. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, त्यानं तो चेंडू हातात न सोडला. तिथे सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. लगेच स्ट्राईकला आपल्याला राहील पाहायला मिळाला. राहील स्ट्राईक वरती आला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला आणि तो देखील हर्षदच्या विरोधामध्ये. आणि आता जर पाहायला गेलं तिथून 6 बॉल आणि 3 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, परंतु या 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी गोलंदाज इथून वापरला जात आहे. गणेश रसाल या टीमचा सर्वात अनुभवी खऱ्या अर्थाने खेळाडू आपण पाहत आहे. गणेश रसाल मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये तुम्ही त्यांना पाहू शकता. या 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येचा बचाव करू शकतील की या धावा केसीसी नेरळ टीम इथून चेस करेल. राहील नॉ स्ट्राईक एंड वरती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय. अब्राज हलक्या हाताने कट केला, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं. स्टॉप केला बॉलला, परंतु एकच धाव इथून पाहायला मिळतीये. आता राहील स्ट्राईकला आलेत. धाव फलकावरती अगदी आपण पाहू शकता 57. 5 बॉल आणि आता बनवायचे त्या 2 धावा. 5 बॉल आणि 2 धावा केसीसी नेरळ टीमला इथून बनवायचे जिंकण्यासाठी. जर्सी नंबर 17 AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणार का? त्यांच्या स्टाईलने एक फटका खेळणार का? अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप आपल्याला इथून पाहायला मिळतंय. संदीप गायकवाड सर सांगतात व्हाईट बॉल. तुमच्याकडे आधीच धावा बचाव करण्यासाठी फार कमी आहेत, तुम्ही अशा प्रकारच्या धावा इथून खर्च करू शकत नाही. हा व्हाईट बॉल आला. अगदी स्कोअर जर पाहायला गेलं तर लेवल झाली आहे. एका धावसंख्येची तरी देखील गरज आहे, कारण की स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. एका धावसंख्येची गरज. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस, जास्त वेळ घेऊ नका, कारण की आता 4 बॉलमध्ये 1 धाव बनवायची आहे. 5 बॉलमध्ये 1 धाव बनवायची आहे. माफी असावी, 5 बॉलमध्ये 1 धाव बनवायची आहे दोत्रे टीमला. अरबाज बेंद्रे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक असेल मॅच जिंकल्यानंतर. अपील पंच सांगतात लेग स्टंप इथून मिस करताय. डॉट बॉल आला. राहील यांच्यासाठी एक कॅश प्राइज असेल 1100 रुपयाचं तब्बल, कारण की राहीलला कॅश प्राइज का नाही देऊ, शेवटपर्यंत अगदी विकेटवरती थांबला. ही मॅच महत्त्वपूर्ण होती आणि त्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अगदी 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. वैयक्तिक 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कमालीची बॅटिंग राहिली आहे. खत केलाय बॉल कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार आलाय राहील यांच्या बॅट मधून. 35 मध्ये 4 ऍड करा, 39 धावसंख्येची संघाला अगदी विजय करून देणारी इनिंग ज्यानं साकारली आहे. कमालीची बॅटिंग आपण पाहताय राहील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथून जिंकली आहे केसीसी नेरळ टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. ब्रदर्स 11 धोत्रे. ज्या काही चुका झाल्या नेक्स्ट मॅच मध्ये त्या चुकांमध्ये सुधार आणाल आणि अगदी